मग लोकेश्वरनं आलो साईटवर. साईट वगैरे बघितलेलं आहे, पण साईट आहे मेन घाटात, म्हणजे डोंगर, आसपास डोंगर आहे चारी बाजूनं. तर इथं चहा नाश्ता काही मिळत नाही. आपापलं करून खायचं किंवा येताना डबा आणायचा किंवा काहीतरी नाश्ता पार्सल घेऊन यायला लागेल. कोण येईल ते शेवटी त्यांच्या हातातनं. पण आम्ही काय केला, पण पंप बघितला, भारी वाटला. पण मेन मुद्दा काय माहिती आहे का, चारी बाजूनं गारटा आहे. तुम्हाला गारटा दाखवतो. हा पंप आहे. हा पंपाचं लोकेशन बघा कसं वाटतं तुम्हाला. हा 2 आयलंड आहेत. हा 2 आयलंडचे बांधकाम करायचे आहेत. मग ह्याची बांधकाम तयार होईपर्यंत सेल्स बिल्डिंग तयार होतो आहे. मग त्या बिल्डिंगचं टाईल्स वगैरे करून बसून मग आम्ही पूर्ण बाहेर पडणार. चारही बाजूनं गारटात बघा, आणि डोंगर आहे, नुसता डोंगर. हा पंप आहे, ह्याला अजून जोडलं नाही आहे. जेव्हा आम्ही बांधकाम गिरण्या वगैरे तयार केल्यानंतर ना हा आयलंड आणि बांधकाम एक नंबर दिसतो आहे. आणि सुरुवातीला काय होतं आहे, हा तेल, डिझेल, पेट्रोल ह्या पाईपीतनं तयार होऊन जातो आहे आणि ह्याला कनेक्ट होतं आहे. इथं या 2ला कनेक्ट होऊन मग इथनं मशन्यांच्या पॉईंटवरनं तो डिझेल आणि पेट्रोल तयार होतो आहे. तर तुम्हाला ह्याचं मेन कारण काय, टाकी दाखवतो केवढा मोठा असतो आहे. तेवढं लांब ती 2 मशन्या असतात. त्या 2 मशन्यापासून ही पाईपलाईन आलेला असते डिझेल पेट्रोलचा. मग हे अजून जोडलं नाही आहे. आणि मेन पॉईंट काय आहे, हा टाकी आहे. जेवढं तुम्ही रस्त्यावर पेट्रोल डिझेलचं टँक जात असतोय ना, हाच तो टँकमध्ये पेट्रोल आणि डिझेल उतरतोय. केवढा मोठा आहे माहिती आहे का ह्यो, कमीत कमी 24 लाखाचं तेल किंवा 12 लाखाचं तेल ह्यात आरामसरी बसलेला असतोय. ह्या पद्धतीनं ही टाकी वगैरे असलेलं असते. मग ह्या पद्धतीनं आपला पेट्रोल पंपाचं काम असतंय. तर तुम्हाला तयार झाल्यानंतर ना काय काय पंप तुम्ही बघितलेलंच आहे, डिझेल, पेट्रोल, CNG वगैरे. तर तुम्हाला जेवढं स्वच्छता त्यावेळी दिसतोय, त्याच्या अगोदर हा कामं अशी होऊन जातात. पण ह्याला बी लई मोठा प्रोसेसर आहे, तुम्हाला दाखवतो कधी तर एकदा.